हैदराबादमध्ये रहिवासी इमारतीत भीषण आग लागली होती। या आगीत होरपळून 17 नागरिकांचा मृत्यू झालाय। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। यात अनेक जण जखमी झालेत आणि मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होतीये। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी राजश्री वाघमारे आहेत। राजश्री, नेमके काय अपडेट्स आहेत सध्या तिथले? दीपाली, हैदराबाद मधली ही ऐतिहासिक बिल्डिंग आहे आणि ज्याला ही आग लागली पहाटेच्या सुमारास। या आगीमध्ये जवळपास 17 जणांचा मृत्यू झालाय आणि यात अनेक जण म्हणजे जवळपास 20 जण हे जखमी झालेले आहेत आणि शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय। आणि या इमारतीमध्ये ही जी 4 मिनार नावाची इमारत आहे त्यामध्ये भाडेकरूंचं प्रमाण हे जास्त होतं, त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात जे भाडेकरू राहत होते त्यांची संख्या ही मृतांची संख्या ही वाढण्याची शक्यता देखील यामध्ये वर्तवली गेली आहे। आणि आगीची माहिती मिळाली त्यावेळेस पहाटे अग्निशमन दलाच्या 11 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या। त्यानंतर हे अग्निशमन दलाचं बचावाचं जे कार्य आहे ते अद्यापही सुरू आहे, पण या आगीच्या तीव्रतेमुळे आणि धुरामुळे ते बचाव कार्यामध्ये खूप अडथळे येत होते। पण आता 4 ते 5 तासांच्या वर झालेले आहेत, त्यामुळे आता सध्या तरी या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे। मात्र अजूनही जो रेस्क्यू ऑपरेशन आहे ते सुरूच आहे। आणि या आगीची माहिती मिळताच सकाळी केंद्रीय मंत्री आणि राज्याचे भाजप प्रमुख जी.पी. किशन रेड्डी हे तिथे पोहोचले आणि त्यांनी ती सगळी माहिती घेतली। त्यानंतर त्यांनी तिथली पाहणी केली आणि सध्या तरी ही आग आटोक्यात आलेली आहे। निश्चितच धन्यवाद राजश्री, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊयात। कुठेही जाऊ नका, पाहत रहा NDTV मराठी।